श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर आज आपण आलो आहोत कोपरी येथील श्री स्वामी समर्थांचं मठ आहे। तर त्या मठामध्ये आपण आलो आहोत। तर मी तुम्हाला दाखवते की मठामध्ये कसं यायचं। ठाणा स्टेशनला जर तुम्ही आलेत ना, तर तिकडनं स्टेशनच्या बाहेर तुम्ही पडलेत कोपरीला ईस्टला, तर तिकडे तुम्हाला मिडबंदर म्हणून विचारण्यासाठी तुम्हाला बाहेरनं रिक्षा मिळतील। तर ते तुम्हाला मठापर्यंत सोडतील, कारण जो अंतर आहे मठाचा तो जवळपास अर्धा ते 1 किलोमीटरपर्यंतचा असू शकतो। त्यामुळे वॉकिंग आला तरी पण तुम्हाला बघू शकता, तसं खूप असं छान आहे। आजूबाजूला झाडं आणि मध्ये रस्ता आहे। तर महाराजांच्या दर्शनासाठी लोक कुठून कुठून येतात, कारण एखादी गोष्ट जर आपण महाराजांकडे मागितली आणि ती नाही मिळणार असं कधी होत नाही। स्वामी फक्त आपली परीक्षा बघत असतात, योग्य वेळी ते आपल्याला सगळं देत असतात। त्यामुळे त्यांच्यावरची जी श्रद्धा आहे, त्यांची सेवा आहे आपण जी करतो, तीच खूप आहे। तर आज मी तुम्हाला सगळं दाखवते कसं जायचं वगैरे। भेटीसाठी मी एकटीच आली आहे, नाही तेव्हा माझी गुरुवारची फेरी तर होतेच, पण आज म्हटलं की व्लॉग काढावा म्हणून मग पायीच चालत आले, कारण तुमच्या सगळ्यांना दाखवायचं होतं की कशा प्रकारे आपण येऊ शकतो। खूप सुंदर मठ आहे, तर नक्की विजिट करा। दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आपल्या या मठामध्ये महाप्रसाद असतो, तर खूप लोक लाभ घेतात। तर तुम्हाला जमलं तर तुम्ही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी येऊन प्रसादाचा लाभ घेऊ शकतात। स्टेशनपासनं जवळपास मठ हे 5 ते 7 मिनटावरती आहे, आणि जर वॉकिंग डिस्टन्स आला तर एक 15 ते 20 मिनटं तुम्हाला लागतील स्टेशनपासून ते मठापर्यंत चालत येण्यासाठी। आपण ऑलमोस्ट पोचलेलोच आहोत। माझ्या व्हिडिओसोबत तुम्ही राहा, म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल की किती सुंदर आहे बघा, आणि असे छान तर आपण पोचलेलो आहोत महाराजांच्या मठामध्ये। इथे काही रूल्स आहेत थोडेसे, की काळे कपडे जसं घालून नाही यायचं मठामध्ये येताना, बाहेर पाय धुवायचे ते तर माहितीच आहे। तर ते आपण जरा फॉलो करूया। इथे बोर्डवरती सगळं दिलेलं आहे, मला दाखवते। चार डिसेंबरला दत्त जयंती आहे, आणि दत्त जयंती निमित्त इथे आपले स्वामींचे गुरुचरित्र पारायणाचे पाठन केले जात आहे। त्यामुळे सगळीकडे साफसफाई चालू आहे, आणि खूप जास्त प्रमाणामध्ये महिला यामध्ये सहभागी होत असतात। मागे तुम्ही बघितलं असाल की एक व्हिडिओ आपला व्हायरल झाला होता, की हे जे शंकराची पिंड आहे ह्याच्यावरती स्वतः महाराजांनी दर्शन दिलेलं होतं, तीच ही पिंड आहे। महाराजांची प्रतिमा तिथे उमटलेली होती।
इथे गुरुदेव दत्तांचे पाऊल आहेत. गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आपले जे 21 अध्याय आहेत ना स्वामींचे, त्याच्यामधले हे प्रत्येक अध्यायामध्ये जे कथा आहे त्याचे इथे वर्णन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे टोटल 21 अध्याय आहेत. खूपच सुंदर असं रचलेलं आहे हे तुळशी वृंदावन. ती महाराज ठेवले आपल्या दर्शनासाठी. स्वामी समर्थ. दिवाळीचा दुसरा दिवस धनतेरस, त्यामुळे मठामध्ये फारशी गर्दी म्हणजे नव्हतीच. तर खूप छान असं दर्शन झालं महाराजांचं. माझा स्वतःचा अनुभव म्हणजे की महाराजांकडे कधी काही मागितलं ते महाराजांनी दिलं आहे. उशिरा होईना पण महाराजांनी दिलं आहे. त्यामुळे खूप असं चांगले अनुभव आलेत. नेहमी महाराज असे पाठीशी उभे राहतात. तुम्ही पण एकदा प्रचिती घेऊन बघा, खूप छान अनुभव येतील. आणि जर महिला वर्गांना गुरुचरित्र पारायणाचं जर पठण करायचं असेल आपल्या या केंद्रामध्ये, तर आधी नावं द्यायला लागतात. त्याच्यानुसार आपण ते आपल्या दत्त जयंतीच्या 8 दिवसाआधी आपले पारायण स्टार्ट होतात. म्हणजे जवळपास नोव्हेंबरच्या एंडमध्ये आपले पारायण स्टार्ट होतील. आयुष्याचं सोनं करणारा असा गुरुचरित्र पारायण असं त्याला म्हणतात. त्यामुळे ह्याचा अनुभव सगळ्या महिला वर्गांनी, इवन पुरुष वर्गसुद्धा ह्याच्यामध्ये भाग घेत असतात. तर नक्कीच तुम्ही पण त्याच्यामध्ये भाग घ्या. खूप छान अनुभव येतील. आपलं हे मठ जवळपास रात्री 8 ते 9च्या दरम्यानपर्यंत चालू असतं. त्याच्यानंतर बंद करतात. तर आणि जर कोणी नवीन वगैरे गाडी घेतली असेल तर त्यांची पूजासुद्धा आपण मठात करू शकतात. खूप सुंदर पद्धतीने पूजा केली जाते. त्यामुळे कोणाला करायची असेल ते इथे करू शकतात. खाडीकडचा भाग असल्याने इथे जनावरं पण निघतात, म्हणजे साप. लास्ट टाईम आम्हाला कोल्हा दिसला होता. मी रात्रीच्या वेळेला आलो होतो तर तिथे 2 कोल्हे होते. तर थोडं सावध राहून या एवढं. पण ते आजपर्यंत त्यांनी कधी काही केलं नाही आहे. लहानाचे मोठे आम्ही इथेच झालो आहे, पण कधी असं ऐकायला नाही आलं की कोणी चावलं वगैरे. घेऊन मी निघाले आहे. आता जाते फटाफट चालत. तर अशाच प्रकारे नवीन एका व्लॉगमध्ये भेटूया. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.